चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द कराव्यात यासाठी अर्थक्रांती संस्था गेल्या 16 वर्षापासून अथक प्रयत्न करते। मोदी सरकारच्या या निर्णयाने पहिलेच यश आलंय। सरकारने आता सर्व कर रद्द करावेत, केवळ बँकिंग व्यवहारावर एकच कर ठेवण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलावे अशी मागणी अर्थक्रांतीकडून करण्यात येते। मोदी सरकारला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव अर्थक्रांती प्रतिष्ठान या संस्थेने दिला होता। तो प्रस्ताव तात्काळ मान्य करून जनतेला मोठा दिलासा मिळेल असा विश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल बोकील यांनी व्यक्त केला। जुने कर आहेत ते काढून टाका, आत्ताची प्रचलित कर प्रणालीच काढून टाकायची। स्थानिक कर नाही, राज्य सरकारचा नाही, केंद्र सरकारचा एकही कर ठेवायचा नाही। आयात कर सोडून, आयात कर याच्यासाठी असतो की बाहेरचा देश जेव्हा आपल्या देशात खूप स्वस्त माल टाकायला लागतो तेव्हा आपले उद्योग मरून जातात। त्यांना संरक्षण देण्यासाठी आयात कर वाढवून आपण त्यांना महाग केल्यामुळे आपल्या संरक्षणाला, उद्योगांना संरक्षण मिळतं, ज्याला अँटी डम्पिंग ड्युटी म्हणतात। त्याच्यासाठी आयात कर सोडून सगळेच कर काढायचे। आयकर नाही, प्रत्यक्ष कर नाही, अप्रत्यक्ष कुठलाच कर नाही। मग सरकार कसं चालायचं? तर बँक व्यवहारावर फक्त एक कर लावायचा। ज्या खात्यावर पैसे येतील त्याला 100वर समजा 1 रुपया किंवा 2 रुपये कर म्हणून कटेल। उदाहरणासाठी 2 रुपये सांगितले आपण, तर त्यातले 70 पैसे केंद्र सरकारकडे जातील भारतीय म्हणून, 60 पैसे राज्य सरकारकडे, आपण महाराष्ट्रीयन म्हणून मराठी सरकार, आणि 35 पैसे 20 पैसे हे जातील आपल्याला ज्याच्याकडे, तर पुणे कॉर्पोरेशनला, आपण पुण्यात राहतो म्हणून, म्हणजे आपण स्थानिक सरकारला पूर्ण दिलं, आपण राज्य सरकारला दिलं आणि हेही दिलं। आणि हे सगळा व्यवहार चालण्यासाठी बँकेला सुद्धा त्यात काहीतरी कमिशन असेल, तर बँकेने उचापती करायची कशासाठी? तर बँकेला सुद्धा त्यात मिळेल। आता हे सगळे विन 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 होतात। आता फक्त बँकेवर कर लागला तर लोक रोखीकडे जायला लागतील, कारण रोखीच्या याच्यावर तर करच नाही आहे। त्याच्यामुळे आपण सांगितलं की 50 रुपयाच्या वरच्या नोटा योग्य पद्धतीने योग्य वेळेत काढून टाका। ही मुलाखत तुम्ही सविस्तरपणे पाहू शकणार आहात येत्या शनिवारी आणि रविवारी। व्हिडिओ जर्नलिस्ट अंबादास रुकणारेसह शिवानी, पुणे प्लस न्यूज।